तर इथे आपलं सोलारचं स्टँड उभं केलेलं आहे. हा दमले आणि हा बघू शकता सुंदर असा व्ह्यू. सूर्य मावळतीला निघाला. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. सकाळ झालेली आहे, छान आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. व्हिडिओला थोडासा लेट झालेला आहे कारण मी गेली होती सुहासिन आणि आता सुहासिन जेवण करून आले, पण माझा स्वयंपाक अजून राहिलेला आहे. तर आता माझा स्वयंपाक करायला घेते. फक्त चपातीची कणिक मळून ठेवली, अजून भाजीचं काय करायचं ते नक्की नाही आहे. केस धुतले त्याच्यामुळे सगळं असं चिपकू झालेलं आहे. तर चला, आजपासून आपलं रुटीन चालू झालेलं आहे. माहेरचे 4 दिवस छान सुखात काढले. मस्त फुल आराम केला. आराम म्हणजे कंटाळा येत होता खरं तर. नुसतंच बसायचं, झोपायचं, उठायचं, खायचं, बसायचं, झोपायचं एवढाच उद्योग चालू होता. आणि आता त्याची काय म्हणतात ते कसर ते भरून काढायचे आहे. तर चला, आता लागते स्वयंपाकाला. आणि आता पहिला चपाती करून घेते आणि मग ठरवते भाजी काय करायची ते. आता मी तर जेवण करून आलेली आहे. आशू कॉलेजला गेलेली आहे आणि अहो आणि चैतन्याचं आहे, तर त्या दोघांपुरतंच काहीतरी थोडंसं छानसं बनवते आणि नेहमीच्या आपल्या रुटीनला सुरुवात करते. चला तर आवरून घेते हा सकाळचा उद्योग. हा स्वयंपाक आवरलेला आहे. चपाती केल्या आणि बुर्जी केली थोडीशी, कारण दोघेच आहेत जेवायला. आशू आल्यानंतर मग जेवण करेल. तर आत्ताच झालेला आहे स्वयंपाक आणि भांडी आता राहिलेली आहे. तर भांडी आता आवरून घेते कारण या लोकांचं जेवण झाल्याशिवाय अहो आले नाहीत अजून. अहोंना नाईट होती. अहो आले की मग त्यांचं ते आवरतील, मग ते म्हणजे त्यांचं फक्त राहील. आता चैतन्य जेवण करून घेईल, मग मी सगळी भांडी वगैरे आवरते आणि मग थोडासा आराम. आराम तो बनता आहे आजचा दिवस. आणि मग पुन्हा आपलं आहे ते आहेच चालू. म्हणजे हे माझा आराम जो आहे तो माझ्या रोजच्या रुटीनमधलाच एक छोटासा पार्ट आहे. तर तोच मी फॉलो करणार आहे. तर चला, आता भांडी आवरून घेते आणि मग थोडासा आराम. मस्त अशी संध्याकाळ आणि आमचं चाललं आहे पाणी मारायचं. आमचे स्नोदादा आलेले आहेत आणि ते तर पाठीपाठीच असतात. ओट्यावरच्या झाडांना पाणी घालून घेतलं. आता आंब्याला पाणी सोडलेलं आहे. आंब्याला छान असे आंबे लागले, तरी पण यंदा बरेचसे आंबे झडलेले आहेत पावसामुळे. जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा किती छान आहेत आणि मस्त आलेले आहेत. छान असा मोठा आंबा होता. तर हे खाली जे टेकलेले आहेत ना ते खराब होणार जमिनीवर. त्याला काहीतरी लावलं पाहिजे, तेव्हा ते व्यवस्थित राहतील. आणि आमचा हा स्नो बाबा काय आज जायचं तुला? जायचं आतमध्ये? जा उडी मारून पळ, जा पळ. ते काय रे? ओ माय गॉड, केवढी मोठी भोळ आहे. चला त्याच्यात पाणी सोडूयात आपण. स्नो स्नो ओ काय झालं? बसलायस तू? बस की आता. कशाला उतरून आला? काय गरज आहे का यायची? हां, आहे का काय गरज? स्नो चाव 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 मुंग्या, त्याला चाव. काळ्या मुंग्या निघाल्यात. काय रे तिथं? काय काय भाऊ? चाव 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 चाव. स्नोला चाव, स्नोला चाव. हे ना स्नो? काहीतरी चाललंय त्याचा प्रयोग. तिथे भळ आहे, त्या भळीत पाय घालतोय भाऊ. तर इथे आपलं सोलारचं स्टँड उभं केलेलं आहे. हा दमले आणि हा बघू शकता सुंदर असा व्ह्यू. सूर्य मावळतीला निघाला आहे. एवढा सुंदर सनसेट. वा, मस्तच. किती छान वाटते बघा. भारी ना. आणि हे आहे आपलं पाण्याचं सोलार. आपली टाकी. मी आले वर चढून. आणि हा हायवे किती जवळ आहे बघा.
आपण जर याच्यावर अजून एक रूम चढवला तर आपल्याला हायवे एकदम स्पष्ट दिसेल. हा बघा इकडे तर हे बघा. भारी. मस्त 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 मस्त. यांनी अख्ख्या पत्र्यावरच बसवून टाकलंय स्टँड. चला आता उतरते खाली. आहोंची चक्की कधी दुरुस्त होते काय माहिती. लगेच सेटिंग करून मला आवडत नाही शूटिंग. हे मच्छे घसा नीट करती. उचलू उचल काय करायचं नसतं हे हळू. चिकटायचं नसतं. का जळतं माणूस. होय चिकटू नकोस मग त्याला. हे इकडून बाहेर दिसत आहेत की त्याचे हे. होय हो इकडून बाहेर दिसतंय ते. इकडून बाहेर दिसतंय. मग माणूस जागेवर मरतं. त्यांनी मागं घ्यायला पाहिजे होतं थोडंसं. एवढं कशाला पुढं घेतलंय म्हणून. ते काय ते कांड्या तो का की खाली उतर नाटक करू नको. मार उडी मार की उडी उतर खाली. मार. त्यांचं पण असंच आहे. सिल्वर कलर दिलाय. कलर लागला ना. तिनं बांधलं नसेल नीट. किती तास होती सानू तिथं तू माहित नाही. तुझ्या मागच्यांना सगळ्यांना देत होते ना है ना. सकाळपासून गाडी चालू आहे आणि आत्ता पूनमने बनवली आहे छान अशी बिर्याणी. वाव मस्तच छान अशी दम बिर्याणी. आता आपण याचा स्वाद घ्यायचा आहे. सगळ्यांच्या तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे आणि सगळे वाट बघतायत कधी मामी वाढतायत आणि जेवायला मिळतंय है की नाही. बोलो मंडळींना बोलो की जेवायला. खोललं की तुला झालं वय. वाफ त्याची सगळी हे झाली. त्याची वाफच त्याच्यावर हे झाली. असं ए शान्या. अनुताई चला चला या मंडळी जेवण करायला. अंगत पंगत बसले आमची. असं जेवण करून आता आम्ही जाणार आहोत ऑर्केस्ट्रा बघायला आणि सगळे येणार आहेत आमच्यासोबत ऑर्केस्ट्रा बघायला. जेवण करून घेतो आणि मग या मंडळी जेवण करायला. मस्त अशी तिरंगा बिर्याणी बनवली आहे पूनमने आणि आता त्याचा मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे. वास तर खूप छान येतोय. आता खाल्ल्यावर आम्ही सांगू पूनमने कशी बनवली बिर्याणी ती. मला ते छोट्या ताटात दे. छोट्या ताटात द्या. सॉक्स काढून ठेव आणि उठायचं बरं का शिवांश. झोपलास तरी काय शाळेत जायचं. चला 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 चला. आवडतंय का तुला. कोण येईल तुम्हाला. मग इथं घरात बस. अजिबात यायचं नाही. हा त्याला लयच सवय लागले. पैसे सारखं पैसे द्या पैसे द्या. इथं काय मशीन टाकली वय पप्पानं तुझ्या. हा सारखं दे 10 रुपये दे 20 रुपये. हा गार लागतोय राव. अंगाव घ्या स्वरा. चला चल मम्मी जातो ग. बाबूच म्हणते चैतन्य या.
निघालेत का काय? नाही जेवले. चालू झालं वय. चालू झालं वय आजी. चला चला चालू झालं. चला. ओरिजिनल छत्तीस नखरे वाले ओरिजिनल छत्तीस नखरे वाले ओरिजिनल छत्तीस नखरे वाले काय म्हटलीस? हा तरी आता आलो आहोत घरी आणि मोबाईल बॅगमध्ये असल्यामुळे व्हिडिओ करायचा झाला नाही, म्हणून मग आता डायरेक्ट घरी आल्यावरच आता व्हिडिओ करायला घेते. तर आता पोहोचलो आहोत घरी आणि मस्त अशी 4 दिवसाची माझी माहेरची ट्रीप झाली म्हणायला काय हरकत नाही. आणि भारी वाटलं, कसे गेले 4 दिवस काही कळलंच नाही. आणि छान असा कार्यक्रम आत्ताचा सुद्धा झाला, यात्रासुद्धा खूप छान झाली, सोबतच बोपेगावची यात्रा पण झाली. आणि आता आले आहे घरी, 4 दिवसानंतर घरी आले. पहिला स्नोला भेटले, स्नोला खाऊ दिला आणि मग मोबाईल घेतला आणि मग म्हटलं आता व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून मग आता 4 दिवसानंतर आता घरी आली आहे. उद्यापासून आपलं रोजचं रुटीन चालू होईल. तर तुम्हाला यात्रा, खानापूरची यात्रा, बोपेगावची यात्रा, आजचा ऑर्केस्ट्रा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. ग म्हणजे बाबू आलं. काय लागलंय ते पाठीवर? स्नो स्नो. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.